चतुर ससा आणि प्रामाणिक हत्ती एका घनदाट जंगलात एक हत्ती राहत होता ज्याचे नाव होते गजा. गजा स्वभावाने खूप दयाळू आणि मदतीला तत्पर होता. त्याच जंगलात चिनू नावाचा एक चपळ ससाही राहत होता. दोघे चांगले मित्र होते. एकदा जंगलात खूप मोठा दुष्काळ पडला. सगळीकडे पाणी आटले होते. सगळे प्राणी तहानेने व्याकुळ झाले होते. गजा हत्तीला माहीत होते की डोंगराच्या पलीकडे एक गुप्त तलाव आहे, पण तिथे जाण्याचा रस्ता खूप अरुंद होता आणि तिथे जाण्यासाठी कड्यावरून उतरावे लागणार होते. गजा हत्ती मोठा असल्याने तो अरुंद रस्त्यातून जाऊ शकत नव्हता. त्याने चिनू सशाला विनंती केली, चिनू, तू छोटा आणि चपळ आहेस. तू त्या कड्यावरून खाली उतरून बघू शकतोस का की तिथे खरोखर पाणी आहे? चिनूने धाडस केले आणि तो कड्यावरून खाली उतरला. तिथे खरंच एक सुंदर तलाव होता. चिनूने लगेच वर येऊन गजालाही आनंदाची बातमी दिली. पण अडचण अशी होती की गजा तिथे कसा पोहोचणार? चिनूने शक्कल लढवली. त्याने गजाला सांगितले, तू न घाबरता कड्याच्या कडेने हळूहळू चालत ये. मी तुला रस्ता दाखवतो. गजा हत्तीने चिनूच्या सूचना पाळल्या आणि चिनूने त्याला सुरक्षितपणे त्या तलावापर्यंत पोहोचवले. तिथे पोहोचताच गजा आणि चिनूने पोटभर पाणी प्यायले आणि इतर प्राण्यांनाही तिथे बोलावून त्यांचे प्राण वाचवले. तात्पर्य, कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. जर आपण एकजुटीने आणि एकमेकांच्या बुद्धीचा वापर करून काम केले तर कठीण प्रसंगांवरही मात करता येते. मैत्रीत बळ आणि बुद्धी या दोघांचीही तितकीच गरज असते. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? तुम्हाला अजून कोणत्या प्रकारच्या कथा आवडतील?